मध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे तुमचं डॅशबोर्ड वगैरे सगळं चेंज झालेलं दिसेल. या ठिकाणी एम्प्लॉई डिरेक्टरी आहे. एम्प्लॉई डिरेक्टरीला क्लिक केल्यानंतर तुमच्या अंडर काम करणारे सगळे स्टाफ दिसतो इथे. ठीक आहे. आता आमचे भरलेले आहे म्हणून ते इथं दिसतात. तुम्ही सुरुवात कराल तेव्हा इथं काहीच नसणार आहे. तर तुम्हाला मग तुमचे एम्प्लॉई ऍड करावे लागतील. ऍड करताना इथं ऍड एम्प्लॉई आहे म्हणून ऍड एम्प्लॉईला क्लिक करायचा आणि त्या एम्प्लॉईचे एवढेच फक्त डिटेल भरायचे आहेत. गव्हर्नमेंट मेल आयडी, त्या एम्प्लॉईचं नाव, त्याचा हुद्दा इथून तुम्हाला सिलेक्ट करता येईल. पोलीस कॉन्स्टेबल समजा केला हे बघा इथं पोलीस कॉन्स्टेबल आला. पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर असेल तर तो पण दिलेला आहे. ते फक्त सिलेक्ट करायचं आहे. त्याची जन्मतारीख काय ती टाकायची आहे. वडिलांचं नाव टाकायचं आहे आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे. आणि एवढं करून तुम्ही सेव्ह केला की तो एम्प्लॉई याच्यामध्ये ऍड होऊन जाणार आहे. हे ऍड झाल्यानंतर त्या एम्प्लॉईला पुन्हा मगाशी सांगितली ती प्रोसिजर फॉलो करावी लागणार आहे की लॉग इन करायचं आणि पहिल्यांदा स्वतःचं प्रोफाईल अपडेट करून घ्यायचं. असं 1 बाय 1 तुम्हाला सगळे एम्प्लॉई ऍड करावे लागतील. ज्यांनी माहिती ऑलरेडी सबमिट केली होती, उदाहरणार्थ पुणे सिटी, पुणे पिंपरी चिंचवड आणि काही जिल्ह्यांची पण माहिती बऱ्यापैकी आली होती, ते आम्ही ते डीओपीटी ला पाठवले. त्यांनी ते एम्प्लॉई पण ऍड करून दिलेले आहेत. आता फक्त त्या एम्प्लॉई पैकी कोण ऍड करायचा असेल किंवा बदली झाली असेल, कमी करायचं असेल तर ते तुम्ही करू शकता. तर हे कामकाजाला तुम्ही लवकरात लवकर सुरू करायचं आहे. आता सगळे एकाच वेळेला सांगत नाहीये मी, नाहीतर तुम्हाला कन्फ्युजन होईल. सर नाशिक रूरल. हा बोला. एखादी बदली अंमलदार झाला तर त्याला बाहेर कसं काढायचं ते पण एकदा दाखवा. हा हे बा इथेच आहे ना, मगाशी जर सांगितलं तसंच आहे. हे इथं स्क्रोल करून इकडे पुढे जायचं आणि एम्प्लॉई आहे तिथे, हे यांना ऍक्शन काय आहे तिथं लिहिलेलं आहे. त्या एम्प्लॉईचं काय काय करायचं आहे, बरं वाईट ते सगळं तुम्ही इथून करू शकता. अपडेट त्याचे काय लिव्ह प्रोफाईल अपडेट करायचं असेल तर इथून करू शकता.